नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप छान होता. ऊन पण पडत होती आणि पाऊस पण. श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि रक्षाबंधन. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. रक्षाबंधन निमित्त मी अंगणात छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर आंघोळ करून तयार झाले मी. अनन्याच्या बाबाला अनन्याला दूध आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचं होतं बासुंडीसाठी. तर अनन्याची तयारी करून दिली. खूप इच्छकपणा करते. कॅमेरासमोर आला तर मोबाईलमध्ये स्वतःलाच बघते आणि किस करत होती. तर बाहेर जात होतं, सर्वाला बाय केलं तिने. पूजा करायला वेळ होता कारण की भद्राकाळ चालू होता. सकाळी लागलेला भद्राकाळ 1:30 नंतर समाप्ती होणार होती. तर 1:30 नंतर पूजा करायची होती. तर घरातील मी सर्व बाकीचे काम आटपून घेतले. आत्या आणि मामाजी खेडेगावून आले होते. मी सासू-सासऱ्यांना आत्या आणि मामाजी म्हणते. आम्ही त्यांच्याबरोबरच राहतो, पण शेताची कामं करायची होती तर ते आमच्या खेडेगावी गेले होते. ते रक्षाबंधनचा सण साजरा करण्यासाठी ते आले. तर मामाजीसाठी आणि अनन्याच्या बाबासाठी जेवण बनवून घेतलं. अनन्याला नाश्ता बनवून दिला होता. आत्या आणि मला उपवासच होता. तर बाकीचे काम सर्व झाले होते. पूजेसाठी मी आधीच बेल मोजून घेत असते. तर आत्यासाठी अलग आणि माझ्यासाठी अलग बेल मोजून घेतला. अनन्याच्या बाबाने बासुंदीसाठी दूध आणलं होतं. आमच्या समाजात रक्षाबंधन हा सण खूप मोठा साजरा केला जातो. आमच्याकडे आज बासुंदीचा स्वयंपाक होता. तर आत्यांनी बासुंदी घोटायला सुरुवात केली होती. संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता तर सकाळीच घोटत होती. आत्याने दुधात बशी टाकली. बशीमुळे दूध उतू जात नाही आणि दुधाला बूडसुद्धा लागत नाही. अनन्या तिच्या आप्पासोबत बसून पोयम वाचून दाखवत होती. पुस्तकातले चित्र सांगत होती. 1:30 नंतर पूजाची तयारी चालू केली. सर्व बेल सर्व साहित्य खाली काढून ठेवलं पूजाचं. हे जव, या जवची तुम्हाला माहिती सांगायचीच राहिली. आम्ही सावजीतेली. आमच्या समाजात रक्षाबंधनाच्या सणासाठी जव पेरली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी खूप मोठं स्थान आहे या जवाला. त्याची पूजा केली जाते. मला फारशी माहिती नाही, पण जे माहीत आहे तुम्हाला सांगते. आधीच्या काळातील बाया सांगत होत्या, जशी माझी आजी, याला देवासमोर ठेवायचं आणि हळद कुंकू लावून पूजा करायची, फूल वाहायचं आणि देवराखी वाहायची आणि तिची आरती करायची. दुसऱ्या दिवशी तिचे नैवेद्य दाखवून तिला नदीवर शिरवायला न्यायचं. या काळातील लोक तर हे नदीवर शिरवायला बँड बाजा वाजवून नेत होते. त्यानंतर नदीवर शिरवल्यावर काही जव घरी आणायची आणि मोठ्या व्यक्तीच्या हातात देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. आमच्या समाजातल्या घरोघरी जाऊन सर्वांना हे जव द्यायची आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. एवढीच माहिती मला होती, तुम्हाला सांगितली. याचा मान खूप मोठा आहे आमच्या समाजात. अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला जातो. तुमच्याकडे पण अशी जव पेरली जाते का रक्षाबंधनासाठी? मला कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल तुमची कमेंट वाचायसाठी. त्यानंतर मी सासऱ्याला राखी बांधली. त्यांना बहीण आहे, पण मी पहिली राखी मीच बांधते. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून त्याला मी राखी बांधते. अनन्याला म्हटलं साईडला उभी राहा, पण ती उभी राहत नव्हती. तिकडे खेळायला गेली. तिला म्हटलं आपला व्हिडिओ चालू आहे, म्हटलं आपण शूट होतो, तर ऐकत नव्हती. मला नणद नाही आहे, त्यामुळे अनन्याच्या बाबाला त्यांची आईच राखी बांधते. अनन्याला बांध म्हटलं, पण ते ऐकायलाच तयार नव्हती. त्यानंतर अनन्याला जबरदस्तीने बसवलं. तिला पण मी राखी बांधली. तिच्यासाठी मोठू पतलूची राखी आणली होती तर ती बांधली तिला म्हटलं सर्वांना राखी दाखव तुझी. तर राखी दाखवत होती. मोठू पतलू म्हणत होती. मला पण राखी बांधायला आवडते, तर मी पण अशी छोटीशी देवराखी बांधली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे मला. बाय.